नमस्कार मित्रांनो, आज आलो आहोत आपण कोकणात भात शेती बघायला आणि अनुभवायला. कोकणातील भात शेती म्हणजे निसर्ग, श्रम आणि संस्कृतीचा उत्सव असतो. हे भात आहे इथे रोपवाटिका आहेत ज्या काढतायत. हा चिखल झालेला आहे, तिथे आता रोपवाटिकांची लावणी चालू आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या कष्टाची, निसर्गावरील प्रेमाची आणि समृद्ध संस्कृतीची एक सुंदर कहाणी आहे, म्हणजेच भात लावणी. कोकणात पावसाळ्याची सुरुवात होताच संपूर्ण परिसर हिरवाईने नटतो. काळे ढग, मुसळधार पाऊस आणि डोंगर दऱ्यांमधून वाहणारे पाण्याचे प्रवाह निसर्गाला नवसंजीवनी देतात. याच काळात शेतकरी आपल्या शेतात भाताची लागवड करण्यासाठी सज्ज होतो. सर्वप्रथम नांगरणी केली जाते. त्यानंतर चिखल तयार करून रोपवाटिकेतील भाताची कोवळी रोपे काळजीपूर्वक उपटली जातात आणि मग ती हे ओढा दिसतोय त्याला पाणी जातं, छोटा ओढा आहे, तिथे ती रोपं धुतली जातात. म्हणजे त्याच्या मुळामध्ये असलेला संपूर्ण जो चिखल असतो तो काढला जातो, माती असते ती काढली जाते आणि मग धुतलेली जी रोपवाटिकेची जुडी असते ती अशी फेकली जाते. हे आणि मग अशा प्रकारे 4-5 काड्या एकत्र करून ही अशी लावणी केली जाते. खरं तर पावसाच्या सरी अंगावर झेलत चिखलात राबत असतानाही शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान दिसून येतं. ही मोटर आहे, पाऊस कमी आहे त्याच्यामुळे ह्या मोटरीने त्या ओढ्यामधलं पाणी हे शेतामध्ये नेलेलं आहे आणि मग तशा प्रकारची ही चिखल केलेली आहे. हे खत आहे जे थोडंफार प्रमाणात तिथे मारलं जातं. हे भातशेती म्हणजे निसर्गाचे अमूल्य वरदान असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे इरली म्हणतात, जी उभं आहे ती, म्हणजे पाऊस लागू नये छत्रीच्या ऐवजी ते वापरलं जातं, कारण मग भात लावायला ते बरं पडतं. हे बंटी आणि सागर आहेत जे नांगरून आत्ता न्याहारी करतायत. हे असं पाईपामधून पाणी आहे जे सोडलं जातं, म्हणजे भरपूर पाणी लागतं चिखलेच्या वेळी, चिखल करताना. हे एकदा नांगरलेलं आहे, आता पुन्हा पाणी घालून ती नांगरणार. हे बघा, असं पाणी जे मगाशी वाडी म्हणजेच ओढ्यातून हे पाणी इथे घेतलेलं आहे मोटरीने आणि मग ही भात शेती लावणी तयार होईल. हा बांध आहे, ही सगळ्या जुड्या इथे टाकलेल्या आहेत रोपवाटिकेच्या आणि ते लावणी चालू आहे बघा. आजूबाजूचा परिसर हे लावणी लावलेली आहे आत्ताच, नुकतीच भात इथे लावलेला आहे. तर ताजं ताजं लावलेलं भात असं दिसतं. ही नांगरणी चालू आहे आणि अशी नांगरणी करून माती भुसभुशीत केली जाते, लुसलुशीत केलं जातं. ढेकळं असतं, ढेकळं ती फोडली जातात आणि एकदम सॉफ्ट मऊ चिखल झाला की मग त्यामध्ये भात लावलं जातं. सुंदर असं दृश्य, आजूबाजूला हिरवाई आहे. हा बांधावरती चिखल घातला जातोय, त्याचं कारण म्हणजे कुठेही पाणी बाहेर जाऊ नये हा उद्देश असतो. हा जवळून पहा, हा जवळून व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला नांगरणी कशी करतात चिखलासाठी ते कळेल आपल्याला. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.